आई, माझ्या मित्रांनी मला सांगितले की मी ग्रुप चॅटमध्ये असभ्य वागलो, पण माझा असा हेतू नव्हता. मी फक्त उत्सुक होतो. हे डिजिटल शिष्टाचाराचे उदाहरण आहे. जेव्हा आपण ऑनलाईन संवाद साधतो तेव्हा आदरणीय आणि सभ्य असण्यासाठी काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे. मी तुला सांगते की डिजिटल शिष्टाचार म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे. डिजिटल शिष्टाचार, ज्याला नेटिक्वेट असेही म्हणतात, हे ऑनलाईन वागण्याचे नियम आहेत. जसे आपल्याला प्रत्यक्ष जीवनात शिष्टाचार असतो, तसेच आपल्याला इंटरनेट वापरत असताना सभ्य आणि आदरणीय असणे आवश्यक आहे. चाहे आपण संदेश पाठवत असू, ऑनलाईन पोस्ट करत असू किंवा व्हिडिओ कॉलमध्ये सामील होत असू. जेव्हा तुम्ही संदेश किंवा ईमेल पाठवता तेव्हा सभ्य आणि स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. येथे काही मुख्य नियम आहेत. 1. योग्य भाषा वापरा. सर्व अक्षरे मोठ्या करून लिहिणे टाळा, कारण ते असे दिसते की तुम्ही ओरडत आहात. 2. संक्षिप्त रहा. तुमचे संदेश स्पष्ट आणि मुद्दाप्रधान ठेवण्याचा प्रयत्न करा. 3. त्वरित उत्तर द्या. जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुम्हाला महत्त्वाचा संदेश पाठवला असेल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर उत्तर द्या, विशेषतः जर ते शाळा किंवा कामासाठी असेल. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करता तेव्हा काहीही शेअर करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. एकदा ऑनलाईन काहीतरी पोस्ट केल्यानंतर ते परत घेणे खूप कठीण असते. येथे काही दिशानिर्देश आहेत. 1. आदरणीय रहा. इतरांबद्दल दुखावणारी किंवा कठोर टिप्पणी पोस्ट करू नका. 2. पोस्ट करण्यापूर्वी विचार करा. स्वतःला विचार करा की तुम्ही काय शेअर करत आहात ते तुम्हाला सर्वांना पाहायला आवडेल का. 3. अधिक शेअर करू नका. तुमचे स्थान किंवा खाजगी तपशील यांसारखी खूप जास्त वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉलवर असता, जसे की ऑनलाईन वर्ग किंवा बैठकीसाठी, काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. 1. जेव्हा तुम्ही बोलत नसाल तेव्हा तुमचे मायक्रोफोन बंद करा, जेणेकरून पार्श्वभूमीचा आवाज येणार नाही. 2. वेळेवर राहा आणि सहभागी होण्यासाठी तयार राहा. 3. योग्य कपडे घाला आणि असे वागवा की तुम्ही खरोखरच वर्गखोलीत किंवा बैठकीत आहात. असे म्हणूया तुम्ही ऑनलाईन वर्गात आहात. जर तुमचे शिक्षक बोलत असताना तुमचे मायक्रोफोन बंद केले नाही तर ते सर्वांसाठी विचलित करू शकते. किंवा जर तुम्ही ऑनलाईन काहीतरी कठोर पोस्ट केले तर ते कोणाची भावना दुखवू शकते. म्हणूनच सर्व ऑनलाईन जागांमध्ये आदरणीय असणे महत्त्वाचे आहे. डिजिटल शिष्टाचार पाळणे महत्त्वाचे आहे कारण 1. ते इतरांप्रती आदर दर्शवते. ऑनलाईन 2. ते तुमची प्रतिष्ठा संरक्षित करते. तुम्ही ऑनलाईन काय पोस्ट करता ते कायमचे राहू शकते. 3. हे सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करते, चाहे ते ग्रुप चॅटमध्ये असो, सोशल मीडियावर असो किंवा ऑनलाईन वर्गात असो. तर डिजिटल शिष्टाचार म्हणजे प्रत्यक्ष जीवनाप्रमाणेच ऑनलाईन असताना सभ्य आणि आदरणीय असणे. बरोबर. तुम्ही संदेश पाठवत असाल, ऑनलाईन पोस्ट करत असाल किंवा व्हिडिओ कॉलमध्ये सामील होत असाल, या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून प्रत्येकाचा ऑनलाईन अनुभव सकारात्मक होईल. मी काय पोस्ट करतो आणि लोकांना कसा संदेश पाठवतो याबद्दल मी अधिक काळजी घेणार आहे.